नाटिका सादर करीत आहोत। या नाटिकाचे नाव आहे जागतिक जलसंकट, पाणी हरवलंय कोणी ते चोरले। हे आमच्या भूमीला कोणाची नजर लागली, न पाण्याविना माणसाची जिंदगी बर्बाद झाली। नाही पाणी आभाळात, नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही पाणी विहिरीत, नाही पाणी नदी नाल्यात, नाही पाणी नदी नाल्यात। अहो पण पाटील पाणी गेलं तरी कुठं? पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं। शिंग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं, शिंग्यावाणी बळीराजाचं शेत पेटलं। पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं। नंदी बैलाला ओ नंदी बैलाला, नंदी बैलाला ओ नंदी बैलाला, नंदी बैलाला ओ नंदी बैलाला, नंदी बैलाला ओ नंदी बैलाला। काही बाई अक्का ओ नंदी बैलाला, काही बाई अक्का ओ नंदी बैलाला, नंदी बैलाला ओ नंदी बैलाला, नंदी बैलाला। काका काका थांबा। बोला मॅडम, काय समस्या आहे तुमची? पाऊसच पडत नाहीये, सगळीकडे दुष्काळ पडलाय, बैलाला पण दुसऱ्या अंगावर गावातील लोक म्हणतात देवाचं ते कोपच झालंय। बळीराजा रुसलाय म्हणतात, देवाचं तरी कोप झाले म्हणतात। यावर्षी नाही पाऊस पडणार असे म्हणतात। पण का नाही पाऊस पडणार? आपण आपल्या नंदीला विचारू। अरे नंदी, अरे हे मॅडम म्हणत्या गावात नाही पाऊस पडणार, देवाचे कोप झाले यार, बळीराजा रुसला यांच्यावर, यंदा तरी पाऊस पडेल का रे नंदी? अरे काका, अरे काका, नंदी ते म्हणते ना पाऊस नाही पडणार, पण का नाही पाऊस पडणार? पण का नाही पाऊस पडणार तर बघ। आगतम स्वागतम सुस्वागतम सादर करीत आहोत जागतिक जलसंकट, पाणी हरवलंय कोणी ते चोरलंय, पाणी हरवलंय कोणी ते चोरलंय, पाणी हरवलंय कोणी ते चोरलंय। पिले ओ मरराजा, पिले पिले ओ मरजानी, यार किया यारी निभानी। पिले पिले ओ मरराजा, पिले पिले ओ मरजानी। अहो ऐका ना, अहो इथे केव्हा येईल? माझी गाडी बंद पडली आहे, मला उशीर होत आहे। अहो इतकी टाइम काय आहे? ती केव्हा येईल? काही कल्पना नाही, आतापर्यंत यायला पाहिजे होती। हॅलो हॅलो, अरे मी पाटील बोलतोय। अरे तुला काल उसाला पाणी द्यायला सांगितलं होतं, मुद्दा काय झालं त्याचं? हा दे पाणी, आता मी येतो बघ, आपलंच आहे। बंद आहे। अहो पाटील साहेब, पाणी वाया चाललंय। बोला मॅडम, काय म्हणता तुम्ही? अहो पाटील साहेब, टाकीतील सर्व पाणी संपेल। ओ टाकी काय तुमच्या बापाची आहे काय? अहो पाटील, तुम्ही आतापर्यंत किती पाणी वाया घालवलं, सगळीकडे दुष्काळ पडला, नद्यात पाणी नाही, धरणात पाणी नाही। नद्यात पाणी नाही, धरणात पाणी नाही, तर मी काय करू? अहो पाटील, आपण माणूस आहोत, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे। अहो बाई, माझी मर्जी, हे काय अहो जबरदस्ती? इथे काय झालंय? बघा ना मॅडम, माझ्याशी म्हणतायत मी 2 मिनिटं ठेवलं म्हणून। अहो तुमचं नाव काय? माझं नाव पाटकबाई, मी इथल्या शाळेत शिक्षिका आहे। पाठकबाई, तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगत स्वातंत्र्य निर्बंध आणू शकत नाही बघा। व्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध जे अहो तसे प्रत्येका वैयक्तिक अधिकार आहेत, पण आज पाण्याची कमतरता भासत आहे, म्हणून आपण पाणी वाया घालवणे योग्य नाही हो। बरोबर आहे तुमचं, पटलं मला। अहो मॅडम बाई, मी 2 मिनिटं ठेवलं म्हणते, मी तेवढं म्हणताय, तर बाकीच्या लोकांचं तरी काय? त्यांनाही सांगायला हवे, लोकांमध्ये जलशास्त्रीकरण व्हायलाच हवे। ज्यांना ज्या कामासाठी पाणी लागले त्यांनी ते पाणी वापरणारच ना। कुशल वापरा पाण्याचा, पण पाण्याचा अतिरिक्त वापर करणे हा आपला मूर्खपणाच नव्हे काय? अहो त्याबद्दल नाही बोलायचं बाई, मी एक गावाकडचा शेतकरी आहे, 100 एकर जमीन आहे माझी, मी बागायतदार पण आहे मी। अहो पाटील, तुम्ही शेतात काय पिकवता? अहो काय सांगू बाई, 25 एकर ऊस आहे नुसतं, 25 एकर डाळिंबाचा बाग केलाय, आणि राहिलेले सगळे पुरी पालेभाज्या आहेत। अहो पाटील, तुम्ही ऊसाला पाणी देण्यासाठी ठिबक केले आहे का? अहो कसला ठिबक, पाणी थेंब 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 गळत्या। अहो बाई, माझ्या हिरीला लई पाणी आहे। अहो पाटील, ऊसाला 1
50 ते 60% पाण्याची बचत होते बघा. म्हणून पीकही चांगले येते बघा. अहो त्याविषयी काय नाही ताई. अहो पाटील, मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. उसाला पाणी नाही मिळालं म्हणून माझे वडील परमेश्वराला मदत केले, साखरे घातले, तरी पण पाणी नाही मिळालं म्हणून माझे वडील भर उसात शेतात आत्महत्या केली. पाण्याची मदत मला तुम्हालाच विचारा. बरं बाई, आवडत स्वतःला. आमच्याकडे शेती कुठे आहे? आम्ही एवढं पाणी कुठे वाया घालतो? अहो मॅडम, शहरात शुद्धीकरणीसाठी खूप खर्च येतो आणि शुद्धीकरणीसाठी खूप खर्च येतो. कंपन्या आणि उद्योगधंदे यासाठी खूप पाणी वाया जाते आणि तुम्ही शावर खाली आंघोळ केल्यास 100 लिटर पाणी वाया जाते. हेच प्रत्येक जण बाटलीभर पाण्याने आंघोळ केल्यास 18% पाण्याची बचत होते बघा. ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही तिकडे सरकार का लक्ष घालत नाही? अहो सरकारचे खेळ मानवी जीवनाच्या पलीकडे आहेत बघा. तरी पण सरकारचे प्रयत्न चालूच आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्याचेही मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. म्हणून आपण सर्वांनी पाणी बचतीसाठी मदत केलीच पाहिजे. बरोबर आहे तुमचं, पटलं मला. मी पण व्हॉट्सअपवरून आजच सर्वांना पाणी बचतीची माहिती सांगेन. आणि हो, स्त्रिया खूप पाणी वाया घालवतात. हेच पाणी वाया न घालवता कुंड्यातील झाडांना दिले, छतावरील पक्ष्यांना प्यायला ठेवले तरी पाणी वाया जाणार नाही. आणि आता आपण शपथ घेऊया. मी पण शपथ घेणार. आम्ही विनाकारण पाणी वाया घालणार नाही. आम्ही विनाकारण पाणी वाया घालणार नाही. आम्ही गरजेपुरतेच पाण्याचा वापर करू. आम्ही गरजेपुरतेच पाण्याचा वापर करू. अहो काय पिणार? चला तर मग आपण आता बातम्या पाहूया. नमस्कार, मी नितीन बाबुळे. मराठी न्यूज चॅनलवर आपले स्वागत करतो. सध्याची मोठी समस्या म्हणजे दुष्काळ. पावसाळ्याच्या दरम्यान झाले आपण गावागावात दुष्काळ पडलाय. इकडे मराठवाड्यात तर पिके जळून गेली. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तर सत्ताधारी पक्षाचे दौरे आणि विरोधी पक्षाचे आश्वासनाची मेहनत होत आहे. तरी शेतकऱ्याचे आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. तर आजच्या या विशेष कार्यक्रमात विरोधी पक्षाचे आमदार सुरेश सावंत हे आपले नमस्कार. तसेच लोकशाही पक्षाचे आमदार अतुल थोरात हे सुद्धा आपले जोडलेले आहेत. नमस्कार. व वंचित पक्षाचे आमदार डॉक्टर मॅडम नमस्कार. व हवामान अभ्यासक सचिन शिंदे नमस्कार. सर्वप्रथम मी सुरेश सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द बोलावे. अहो, आम्ही दुष्काळ निवारण करण्यासाठी समिती स्थापना केली, लवकर उपाययोजना करू. त्यानंतर अतुल थोरात साहेब हे आपले विचार मांडतात. प्रथमतः मी रिक्वेस्ट करतो, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाला 1 लाख रुपये देण्याचे आमच्या पक्षाच्या वतीने जाहीर केलेले आणि आमची सत्ता अभ्यास झालेच पाहिजे असे मी जाहीर करतो. अहो, तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही काय केलं? आमच्याकडे सत्ता नाही, आम्ही आमच्याकडे सत्ता आहे, आम्ही काय केलं? फक्त चर्चा करून दुष्काळावर मात करता येईल. अहो काय चूक आहे त्या गरीब लोकांची? 2-3 मोहळ्यावरून पाणी आणत असताना त्या महिलांना किती वेदना होत असतील. दुसरीकडे भरघोस पाणी मिळत आहे म्हणून आपण पाणी वाया घालवतो. बस आता खूप झालं. आपल्याला लाज वाटली पाहिजे. म्हणूनच आपण लढू या खूप निसर्ग चक्राशी. जागे व्हा आणि हे करा. भांडी व कपडे धुताना पाण्याचा कमी वापर करू. अंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढेच पाणी घ्या. पाईपने गाडी धुण्यापेक्षा ओल्या कपड्याने गाडी पुसा. सार्वजनिक ठिकाणाचे नळ जर खराब झाले असेल तर ताबडतोब दुरुस्त करून घ्या. वृक्षारोपण करून आपल्या गावाची ग्रीन विलेज म्हणून ओळख करून द्या. वृक्षारोपण करून आपण आपल्या गावाची ग्रीन विलेज म्हणून ओळख करून देऊया. ठिबक सिंचनाची किमी आणणारी कमी पाण्यात उत्पन्न वाढेल. ठिबक सिंचनाची किमी आणणारी कमी पाण्यात उत्पन्न वाढेल. पाणी वाचवण्याचा ठेवाद्यात मगच होईल आपला विकास. पाणी वाचवण्याचा ठेवाद्यात मगच होईल आपला विकास. माझे पिता जीवन तो बेजार जगाला पाण्याचा दरबार. माझे पिता जीवन तो बेजार जगाला पाण्याचा दरबार. पाण्याचे मूल्य सोन्यासमान करू नका त्याचा अपमान. पाण्याचे मूल्य सोन्यासमान करू नका त्याचा अपमान. गरज काळाची बचत पाण्याची. गरज काळाची बचत पाण्याची. पाण्याविना नाही प्राण. जगाला पाण्याचा दरबार. पाण्याविना नाही प्राण. जगाला पाण्याचा दरबार. पाणी आहे निसर्गाच्या
तसेच तुमच्या गावांनी पाणी फाउंडेशन मध्ये सहभाग घेतला आहे. हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. म्हणूनच आपण सर्वांनी मिळून तुमच्या गावातील दुष्काळावर मात करूया. हो हो, मात करूया.